तर शेतकरी मित्रांनो, आजपासून आपण महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये होणारा पाऊस आणि त्यानंतर महाराष्ट्राची पावसाची स्थिती पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आजपासून पुढील 4 दिवस धुवाधार, काही भागामध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. आपण समोर पाहताय की सध्या अरबी समुद्रामध्ये मोठ्या स्वरूपाचं चक्रीवादळ तयार झालं असून याचा परिणाम महाराष्ट्रात होणार आहे. काही भागामध्ये अतिमुसळधार देखील पाऊस अपेक्षित आहे. समोर पाहताय की सध्या मुंबईच्या दक्षिण भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागावरती सध्या आपणास पुढील 26 तारखेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असल्याचं सध्या दिसतंय. हे चक्रीवादळ सध्या महाराष्ट्राच्या अंतर्गत भागावरती येत असल्याने महाराष्ट्राला पुढील 4 दिवस सावधानतेचा इशारा आपण देत आहोत. सविस्तर आपण जाणून घेऊया की साधारणतः 23 तारखेपासूनच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कशा प्रकारे हे वादळ येते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय की आपण बघा की सध्या रत्नागिरीच्या भागावरती हे चक्रीवादळाची कमी दाबाची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आज कोकणातील दक्षिण भागामध्ये साधारणतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर या तीनही जिल्ह्यामध्ये मुसळधार, काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर उद्या जर आपण पाहिलं तर 24 तारखेला देखील याच भागावरती साधारणतः हे वादळ घोंगावतंय. त्यामुळे सातारा, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, अकलूज या भागापर्यंत याचा पाऊस साधारणतः अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संपूर्ण भागातील शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण पुढील 3 ते 4 दिवस पावसासंबंधी काळजी घ्या. बंगालच्या उपसागराद्वारे देखील महाराष्ट्राकडे कमी दाब येत असून त्याचाही परिणाम आणि अरबी समुद्राचा परिणाम दोघांची ट्रफ लाईन तयार झाल्यामुळे महाराष्ट्राच्या साधारणतः विदर्भ वगळता आणि उत्तर महाराष्ट्र वगळता सर्वच भागात हा पाऊस राहील. शनिवार आणि रविवारी या 2 दिवशी पाहिलं तरी देखील सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांवरती सध्या या वादळाचा जोर आपल्याला दिसतोय. त्यानंतर पुढील काही दिवसामध्ये सोलापूर, धाराशिव, लातूर, पुणे, बीड, संभाजीनगर, अहिल्यानगर या भागात देखील या वादळी स्थिती अंतर्गत भागात येण्याची शक्यता सध्या दिसत आहे. त्यामुळे पुढील साधारणतः 26 तारखेपर्यंत महाराष्ट्राची संपूर्ण कोकण किनारपट्टी, घाटमाथ्याचा संपूर्ण भाग, पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागासह 27 तारखेनंतर मात्र उत्तर महाराष्ट्राकडे हे जाईल असा अंदाज सध्या व्यक्त होतोय. त्यामुळे सध्या पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्राच्या विदर्भ वगळता सर्वच भागामध्ये पाऊस राहील. आज जर आपण पाहिलं तर आज दुपारनंतर रत्नागिरी, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, अहिल्यानगर, नांदेडपर्यंत इकडे सांगली, सातारा, पुणे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी, घाटमाथा यावरती आजही तुफान पावसाची बॅटिंग आपणा सर्वांना पाहायला मिळते. मित्रांनो, पाऊस पडला असल्यास आम्हाला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.